छावा चित्रपट सध्या देशभर चर्चेत आहे. शंभूराजाच्या संघर्ष आणि मरण यातना प्रेक्षकांच्या हृदयाला भिडत आहे आणि त्यामुळे चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसत आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात छावा चित्रपट पाहण्यासाठी आलेले मोक्का आरोपी पकडले गेले आहेत. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करत दोघांना अटक केली. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर परिसरातील वैभव टाकीज येथे आलेल्या 2 सर्राईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिटने पकडले आहेत. आरोपींची नावे धर्मेंद्र सिंग उर्फ भगत सिंग सुरजीत सिंग भादा आणि बादशाह सिंग पोलाद सिंग भोंड अशी आहेत. दोघेही दिघी येथील शिव कॉलनीचे रहिवासी आहेत. यापूर्वी दोन्ही आरोपीवर मकोका NDPCS कायदा आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. 21 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी हडपसर येथील वैभव टाकीज परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले आणि आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपींना दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून ते आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास सुरू आहे. पुण्यात छावा चित्रपट पाहण्यासाठी मोक्का असलेले आरोपी गेले होते. याचे टीप पोलिसांना लागल्यावर त्यांनी प्लॅनिंग केलं आणि कोम्बिंग ऑपरेशन करत दोघांना शिताफीने अटक केली. छावा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या 2 सर्राईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट 6च्या पथकाने ताब्यात घेतला आहे. हडपसर परिसरातील वैभव टाकीज परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपीवर यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका NDPS कायदा आणि शस्त्र कायद्यानुसार दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी 21 फरवरी रोजी गुन्हे शाखेच्या युनिट 6चे अधिकारी आणि अंमलदाराकडून कोम्बिंग ऑपरेशन केले. त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना पोलीस दिघी ठाण्याकडे सुपूर्द करणार आहेत. छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. 7 दिवसातच या चित्रपटाने 200 कोटीचा आकडा पार केला आहे. 2025च्या वर्षात 200 कोटीचा टप्पा पार करणारा छावा हा पहिला चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने 219.75 कोटीचा गल्ला जमवला आहे आणि या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजाची भूमिका साकारली आहे.